देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला मंत्र दिला आहे, विकास भी और विरासत भी। या कुंभाच्या निमित्ताने संपूर्ण जगातनं आमच्या नाशिक मध्ये आणि आमच्या त्र्यंबकेश्वर मध्ये त्या ठिकाणी सनातनला मानणारे असे करोडो लोक येणार आहेत। आणि म्हणून आपली नगरी सुसज्जित ठेवायची आहे। पिण्याचं पाणी असेल, कचऱ्याचा निचरा असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, या ठिकाणचे शिक्षण आरोग्याचे प्रश्न असतील, असे सगळे प्रश्न निकाली काढून इथल्या सामान्य माणसाचं जीवनमान हे वाढलं पाहिजे, या दृष्टीने आम्हाला काम करायचं आहे। आणि म्हणून आपण कुंभाच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याची योजना तर घेतली, पण ती 12ही महिने त्र्यंबकेश्वरच्या लोकांना 24 तास पाणी मिळेल एवढं पाणी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न आहे। कुशावर्ताला स्वच्छ पाणी असलं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। इथले रस्ते हे चांगले राहिले पाहिजे, त्याच्यावर खड्डे पडू नये अशा प्रकारचे रस्ते झाले पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। या ठिकाणी आरोग्याची सेवा ही उत्तम असली पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। या सगळ्या प्रयत्नांकरता आपण हे काम सुरू केलं आहे, कारण हे जे काही आपल्याला सिंहस्थाचं आयोजन करायचं आहे, या आयोजनामध्ये मी नेहमी सांगतो, हे सरकारचं आयोजन नाही आहे। सरकार व्यवस्था करणार आहे, या कुंभाचं आयोजन संत आणि महंत करणार आहेत, आमचे आखाडे करणार आहेत। त्यांनी देशभरातनं लोकांना निमंत्रित केलेलं आहे, ते या ठिकाणी सगळे पर्व पार पडणार आहेत। त्या पर्व पार पडण्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत, त्या व्यवस्थांमध्ये आम्ही कुठेही मागे पडणार नाही। आणि मी तुम्हाला सांगतो, इगतपुरीलाही एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं पर्यटन स्थळ आणि अतिशय सुंदर असे इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा विश्वास मी देतो।